मुंबईच्या राजकारणात मोठी घडामोड. माजी महापौरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद शिवसेना भवन येथे झाली. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेसाठी 20 वर्षांनी शिवसेना भवनाला भेट दिली. यावेळी दोन्ही ठाकरे बंधूंनी तीव्र शाब्दिक हल्लेही केले. मात्र यानंतर मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. ठाकरे बंधूंनी एक वचन दिले की जर त्यांचे पक्ष मुंबई महानगरपालिकेत सत्तेत आले तर ते मुंबईकरांसाठी काय करतील. दोन्ही ठाकरे बंधूंनी माहिती दिली. ठाकरे बंधूंचे एकत्र येणे आणि हे वचन देणे हा एक ऐतिहासिक दिवस मानला जात आहे. उद्धव ठाकरेंचा पक्ष मुंबईत मजबूत आहे. मुंबईतील बहुतेक मराठी भाषिक लोक ठाकरे कुटुंबात रस घेतात. परिणामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुंबईकरांनी ठाकरेंना मोठ्या संख्येने मतदान केले. त्यानंतर मुंबई महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत. या महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ठाकरे एक आघाडी तयार करत आहे. या निवडणुकीचा प्रचार आणखी रोमांचक होण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रचारादरम्यान ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील एका वरिष्ठ महिला पदाधिकाऱ्याने तिच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा दिला.